जय भीम मित्रांनो, तर आम्ही चाललो होतो कोट्यावर जेवायला. तुम्ही बघू शकता हा माझा मित्र, इकडं पाय माझा मित्र आहे. आम्ही इथं आता पुलावर थांबलो आहोत. तुम्ही बघू शकता हा पूल आहे कोट्यावर जायच्या रस्त्याचा. आणि तर आम्ही आता कोट्यावर थोडं थांबून जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आम्ही इथून निघलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललो होतो आता कोट्यावर. तर चला आता आपण चाललो होतो कोट्यावर. तुम्ही बघू शकता इकडून गाड्या वगैरे. तुम्ही बघू शकता पोलीस गेला आताच. हे नदी आहे आमच्या गावची पूर्ण. बघू शकता गाड्यावर लोक चालले आहेत, पूर्ण जेवायलाच जात आहे. मला असं पूर्ण नक्की माहीत आहे, कारण की कीर्तन ऐकायला तर कोणी जाणार नाही, जेवायला खूप लोक जातात मला माहीत आहे ना. आणि इतक्यातच लागते एक स्मशानभूमी. इथं कोणत्या समाजाचे लोक गाडतात सांग बरं थोडंसं. हिंदू समाज आहे. हिंदू म्हणजे मराठी ना, मराठीत लोक. हां इथं तर इथं साड्या वगैरे लावली आहे पडदेवन. काय साडी काय 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 म्हणतात सांग ना काय म्हणतात. रोई आंध्र नाही जाण्यासाठी ते साड्या लावल्या इथपर्यंत. हां असे. तर तुम्ही बघू शकता इथं आहे स्मशानभूमी. तर तिकडे जाऊन या मग स्मशानभूमी. तर इथं स्मशानभूमी आहे तुम्ही बघू शकता. चला चला तर मी तुम्हाला आंध्रून स्मशानभूमी पण दाखवून देतो. तर जिथं जिथं गोटे दिसतात तिथं ते समजून जायचं माणसं काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं पण गोटा काढलेला आहे, पण इथं काय माणूस गाडून नाही कारण की रस्ता आहे. तर मित्रांनो आता माझा मित्र म्हणते का नका जाऊ, याची गाड फटायली. आता याचा भेव वाटायला म्हणते. हे सर्व लोक चाललेले आहेत इकडं, पूर्ण जेवायला चालले आहे. बघू शकताय मथारी वगैरे मथारे यायला पुलावर. आता चाललो आपण. कुठं चाललो सांग ना. गोट्यावर. हां कायच्यासाठी जेवण करा. जेवायला आम्ही चाललो. तर तुम्ही बघू शकता हे आंध्र का रे असं गुंडुलं यायले. कांद्याची पात. हां काय कांद्याची पात आणि त्याला फुलं. हां फुलं. तर हा कांद्याची पात आहे आणि फुलं आहे. तर तुम्ही बघू शकता माझी गँग तर का शाळेत गेलेली आहे आज, पण मी जेवायसाठी घरी राहिलो. तर मित्रांनो इथं इतकी मोठी गोटी आहे, पण इथं काय माणसं गाडलेले नाही, तर तुम्ही तसं काही समजू नका. तर मित्रांनो पोचतोच कोट्यावर. तुम्ही बघू शकता इथं कीर्तन चालू आहे. आणि इथं कापूस पण लावलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कापूस आहे. हा पूर्ण कापूस आहे. पण आता तर कोणता महिना झाला सांग बरं थोडंसं. मार्च महिना झाला. पण कोणता म्हणजे असं म्हणजे कोणता महिना म्हणजे वर्ष हिवाळा उन्हाळा पावसाळा काय चालू आहे. हां उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडं काय ते कापूस राहते. तुम्ही बघू शकता हे पण मागच्या वर्षीचं आहे. तर मित्रांनो हे पूर्ण सागाचे झाड आहे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही चाललो आता कोट्यावर आम्ही पोहोचणारच आहोत. याला आता मेन गेट, तिथून आम्ही आंध्र जाणार आहोत. हां तर आम्ही या मेन गेट मधून आंध्र जाणार आहोत. हे पूर्ण आहे सागाचे झाड आहे पूर्ण. सर्व माणसं आले तिकडे पूर्ण. तुम्ही बघू शकता माझा मित्र तो ट्रॅक्टर वगैरे पण नेत आहे स्मशानभूमीमधून. काय नेले रे ते पोते भरून आहे तर कापसाचे. तर आम्ही आता पोहोचलोच मेन गेटवर पोहोचलो आम्ही आता. तर तुम्ही बघू शकता आम्ही इकून चाललो, म्हणजे मेन गेटमध्ये न घुसता आम्ही इकून घुसणार आहोत. तर हे मेन गेट आहे. हां आम्ही बाहेरून तुम्हाला दाखवणार आहे अंदरचं पूर्ण. तर थोड्या मिनिटांनाच आंध्र जाणार आहोत. बाहेरचं दाखवल्यावर. हां बाहेरचं दाखवल्यावर थोड्या वेळात आंध्र जाणार आहोत. इकडे भक्कम सारे वावर राहतं. इकडं भक्कम सारे वावर म्हणते असं भाऊ काय व्हायचं काय बोलायचं बोल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण इथं कीर्तन चालू आहे. बघू शकता जास्त काही लोक नाही, खूप सारे लोक राहतात. पब्लिक तुम्ही बघू शकता खूप सारे मित्र पण आहेत माझे. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण कापूस पण लागलेला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला या कोट्याच्या मागचंच एक लवण दाखवणार आहे. म्हणणार आहे बा काय बोला आता मी का बोलू शकणार नाही. आता तर आपण भेटू लवणावर.
मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही इथं संडास बाथरूम वगैरे होतं. हे मंदिर आहे आणि हे कापसा वगैरे झाड आहे. आणि तर आम्ही तुम्हाला या कोट्याच्या मागचं लवण दाखवणार आहे. म्हणजे लवण म्हणजेच नदी. तर आता आम्ही चाललोच आहोत नदीकडे. तुम्ही बघू शकता आता आम्ही जवळपास आलेलो आहोत. तर आम्ही खूप जवळ आलेलो आहोत नदीच्या. तर मी तुम्हाला नंतर एक चिताचं झाड पण दाखवणार आहे. तिथं आम्ही लहानपणी खूप जाऊ, खूप चिता आणू आणि खूप धिंगामस्ती करू. तर आता आम्ही तुम्हाला लवण दाखवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये बनून राहा, थांबून राहा. हां, तर मी तुम्हाला एक चिताचं झाड दाखवणार. खूप खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. तिथं नाही का खूप सारे असे चिता लागून आहे. तर आम्ही रोजच जात असतो. समजा तिथं असं रोजच जात असतो. एका दिवस असा आड नसतो करत. पण शाळा असल्यामुळे आता शाळेच्या सुट्ट्या लागणारच आहे बा. उन्हाळा लागला ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण लवण आहे. तर तुम्ही बघू शकता कोट्याच्या मागचं आहे लवण. खूप मोठं आहे हे. आपल्याच नदीला, जे मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगलं होतं लवण, त्याच नदीला हे मिळते. हे हरभर आमचं लिंबा झाड. इकडं चक हरभर आहे. इकडं चक इकडं नदी आहे लय मोठी. इकडून रस्ता आहे. असा रस्ता आहे बा गोटा गोट्याचा. पावसाळ्याच्या मोसममध्ये इकडं लय मोठा पूर येते. हां, इकडं खूप मोठा पूर येते बा असं म्हणणं आहे आजूबाईचं. आणि इकडं तुम्ही बघू शकता हे कायचं आहे, सागाचं झाड नाही बा. इकडं मोसम लय चांगला राहते. हां, मोसम लय चांगला आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघू शकता तुम्ही येळूचे झाडं होते आणि सागाचे 2 झाडं. तर माझा मित्र बघू शकता कुटकायच्या वरी चढला इथून. तर आता मी पण चढणार आहोत. चढलो तर तुम्ही बघू शकता. हे मी तुम्हाला वरून दाखवत आहे. तर माझ्या मित्राचं म्हणणं आहे का बाबा तिकडं वावराला पाणी देत आहे पिंकरनं. इतक्या दुरून तर काय दिसणार नाही पिंकर वगैरे. म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवायचं आहे. काय म्हणायचं म्हण बा, काय नाही म्हणायचं. तर भेटूया आपण तर मित्रांनो, आम्ही चाललो आता घरी. नाही चाललो, फक्त कोट्यावर चाललो. तर आम्ही इथून उतरायलो आणि चाललो आता कोट्याकडे. हे लवण आहे, मी तुम्हाला सांगलं होतं. आणि आता आम्ही चाललो कोट्याकडे चालले. ये भाई क्या हो गया. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता गेटापासून बे आम्ही चाललो आता घराकडं. गेटापासून काढ. तर इकडं नाही का कीर्तन चालू असल्यामुळे आता आम्ही घरून वापिस जाऊन येणार आहोत. तर मी तुम्हाला नंतर गेटापासून दाखवणार आहोत. आणि मी तुम्हाला जाताना एक चिताचं झाड पण दाखवणार आहोत कुठं घरी जाताना. तर जेवण फिवण झाल्यावर मस्त लास्टला मी तुम्हाला एक खतरनाक वस्तू दाखवणार आहोत. ती तुम्हाला जरूर पसंत येईल. तर मित्रांनो, आम्ही चाललो होतो आता कुणीकडे घराकडं. माझा मित्र बघू शकता तुम्ही, याचा मूड जरा ऑफ झाला कारण इकडं जेवायला नव्हतं, पूर्ण कीर्तन चालू होतं म्हणून आम्ही चाललो आता घरी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण कार्यक्रम चालू आहे. तर आता आम्ही नंतर येणार आहोत आणि मी तुम्हाला नंतर याच गेटापासून पूर्ण दाखवणार आहोत. तर भेटूया थोडं थांबून. मित्रांनो, आम्ही चाललो होतो बा आता घराकडं. तर मी तुम्हाला थोडं थांबून आम्ही कसं जेवतो बा ते पण दाखवणार आहे. कसं जेवतो बा ते पण दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आमच्या चिताचं झाड. आम्ही इकडं वापस आलो आणि तिकडं महाप्रसाद सुरू आला. हो बाई, बोलू नाही. आम्ही इकडं यायलो आणि तिकडं महाप्रसाद बांबू सुरू व्हायला. तर तुम्ही बघू शकता इथं वानेर वगैरे पण खूप आहेत. चुक करताना. तर वानेर झाडावर आहेत. हे आहे चिताचं झाड आमचं. आम्ही चिचा वगैरे खूप आहेत. याच्यावर एकही चीज दिसत पण मला. वानेराला मागतो आता चीज. हां, हे मागते म्हणते वानेराला चीज. तर तुम्ही बघू शकता याच्यावर वानेर कुचकुच करतात. तर मित्रांनो, भेटूया थोडं थांबून. महाप्रसादाला जाणार आहोत आम्ही. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत कोट्यावर कुठं जेवायला. तर आता तुम्ही तर सर्व बघलंच असाल ना, पूल वगैरे खूप सारं बघलं असाल. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट मेन गेटपाशी नेईल. तर चला मेन गेटपाशी. तर मित्रांनो, बघू शकता इथं जेवण चालू आहे. तर
आम्ही आलतो बा इकडं मेन गेट पाशी. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो मस्त आंध्र. विराट कोहली. विराट कोहली तुम्ही बघू शकता. विराट कोहली आहे. नाद करतो का. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं खूप साऱ्या गाड्या उभ्या आहेत आणि जेवायले पण लोक. तर आम्ही तिकडं चालले आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचे मित्र आता कॅरम खेळायला. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो इकडे जेवायला सर्व. तर तुम्ही बघू शकता इथं सर्व लेकरं जेवत आहे. माणसं वगैरे सर्व बसले आहे. आता पंगत उठायली तुम्ही बघू शकता. तर पंगत उठलेली आहे. तर मित्रांनो हे आपला क्लासमेट आहे कुणाल. तर मित्रांनो आता आम्ही बसणार आहोत. मजाक मस्ती खूप झालेली आहे. तर आता बसणार आहोत कुठे. तर मित्रांनो आम्ही इथं आता चपला काढणार आहोत. तर आम्ही इथं चपला काढणार आहोत. तर मया इथं चप्पल काढलेली आहे. तुम्ही बघू शकता मी तिथं चप्पल काढणार आहोत आणि इथं चप्पल काढली आणि आता इथं आम्ही थोड्या वेळात बसणार आहोत. तर मित्रांनो इथून मी चप्पल उचलली कारण इथं खापखूप लय होता चपला आणि इथं खापखूप चपला होण्याच्या भिवानच मी या मंदिराच्या मागं चपला लपवणार आहे आपल्या मित्राच्या चपलाजवळ. तर मी इथं लपवलेल्या आहे चपला. तर चाललो तर मी बसण्यासाठी चाललो आहोत. हा माझा मित्र अदू. तर चाललेलो आहो मित्रांनो. तर मित्रांनो आता मी इथं बसलेला आहोत. तर तुम्ही बघू शकता आम्ही सर्व इथं बसलेला आहोत. आपला आदूभाई पण बसलेला आहे. मी पण इथं बसलेला आहोत. हे आहे भात डाळ बुंदी. तर तुम्ही बघू शकता हे आहे भात डाळ बुंदी. तर मित्रांनो मी आता पोटभर जेवण केलेलं आहे आणि माझ्या मित्रांना पण पोटभर जेवण केलं आहे. तर आम्ही चाललो आता घरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि सर्व लोकांचं जेवण झालेलं आहे. तर आता चाललो आम्ही घरी. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मसनवटा आणि आता इकून एक शॉर्टकट रस्ता पण लागते. तर मी तुम्हाला दाखवायलो. तर तुम्ही बघू शकता इथं बकऱ्या वगैरे चरायले आहे आणि मी आता शॉर्टकट रस्त्यातून घरी चाललो आहे. म्हणजे डायरेक्ट लवणातून डायरेक्ट घरी. तर बघू शकता माझा मित्र पण तिकूनच यायला आहे. नाद करतो नको यावंच लागतं. हां कुठं लवणावर. तर तुम्ही बघू शकता हे आहे अशा प्रकारची रस्ता आहे. तर कुठून जाऊ वरून जाऊ की खालून जाऊ. चल इथूनच. तर मित्रांनो आम्ही चाललो होता इकून. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण रोड आहे. गणपतीच्या वेळेस इथं उड्या मारतो. हां इथंच उड्या हाणतो आम्ही गणपतीच्या वेळेस. गणपती विसर्जन केवढी मोठी आहे. तुम्ही बघू शकता हे नदी पण खूप मोठी आहे. तर हे बघू शकता तुम्ही इथं बकऱ्या वगैरे खूप चरत आहे. तर आता आम्ही जातो सरळ घरी. तर काय तर तुम्ही बघू शकता माझा मित्र हसायला. तर तुम्ही बघू शकता माझा मित्र हसायला. तर याला आसूल दाखवायले कुठे दाखवायले असेल तेव्हा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो इकडं खूप मोठा आसूल आला होता. तुम्ही बघू शकता इथं वाघ पण पाणी प्यायला येतो. तर मित्रांनो झाड तो आमच्या इकडले झाड बघू शकता तुम्ही. इथं भवरा वगैरे आहे असं म्हणतात पण हे अंधविश्वास आहे. असं मानत जाऊ नका बरं काय. हां तर मित्रांनो जर हे ब्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.